आज मी एक व्हायरल ट्रेंड ट्राय केलं. चला तुम्हाला दाखवतो. ते ट्रेंड दाखवायच्या आधी पहिले ब्लॉग सुरू करू. तर स्वागत मंडळी, मी सूर्यादी. तर बघा बरं, आता वाटतंय ना वातावरण मस्त पावसाळ्याचं. नाहीतर उन्हाळ्यामध्ये पावसाळा बघून मी तर बोर झालतो. चला तुम्हाला आंबट तिखट खारट गोष्ट दाखवतो. काय गाईज, लोणचं लोणचं बनवणं चालू आहे आपल्या घरात. काय रे, फोडून आणल्या कालच. त्या संदर्भातच चाललो बाहेर इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स आणायला. आणि भैया बाईक एक कुमारीवर आपल्याला व्हिडिओज काढता येत नाही. स्कूटीचं मस्त एक ऍक्सिलेटर एकाच हाताने चालायचा, दुसऱ्या हाताने मोबाईल. किड्स डोंट ट्राय इट ॲट होम. आणि ही होती मोहरीची डाळ. आणि मोहरी काळी पण राहते ना, म्हणजे काय कन्फ्युजन आहे राव या दोघांमध्ये. काही जण म्हणतील अरे बाई ही तर मोहरीची डाळ आहे आणि तू जे म्हणतोय ती मोहरी फक्त. तर यस इंटेलिजंट, काय बरोबर आहे. आणि हे आहे मोहरीचं तेल, जे की 220 रुपये लिटर आहे. आणि मोहरीचं तेल मोस्टली नॉर्थ इंडियामध्ये जास्त वापरले जातात त्यांच्या भाज्यांमध्ये. आणि मम्मी बघत होती कोणती बॉटल चांगली कोणती घ्यायची नाही, मला तर काहीच कळत नव्हतं. आणि हे बघा लिक्विड डिटर्जंट आहे, याची बॉटल बघ कशी आहे. असं खाली केल्यावर किती सॅटिस्फाईंग वाटतं. फक्त ते झाकण पॅक पाहिजे. आणि हे बघा आपल्या गोलूबाईचं अजून एक बिस्किटचं व्हर्जन आलं डार्क मधलं. तुम्ही ट्राय केलंय का मला सांगा बरं. आणि फायनली सगळी सामग्री आणली. हे होतं मोहरीचं तेल, हे होते धने, हे होतं लोणच्याचा मसाला, हे मोहरीची डाळ होती आपली ज्याचं कन्फ्युजन झालं, हे होतं देशचा नमक, आणि हे होतं हळदी, आणि हे सोप आणि कारळ तलाची का काय का जाऊ द्या. तर आणि हा हे हळदीला थोडं मागं लपवतो. आपल्या हळदीला तर टाइम आहे म्हणलं, ही हळदीचा ट्रेंड करून घेऊ. आणि जर तुम्हाला माझा ट्रेंड बघायचा असेल ना, तर या लिंकवर क्लिक करा व्हिडिओवर. तर या ऑरेंज ज्यूस तर काय करू म्हणलं, तर पिवता नाही शकत म्हणलं, झाडाला पिऊ घालू. आणि आपल्या गोलूताईचं जे डार्क एडिशनचं बिस्किट होतं ते एकदम काळं कुट्ट होतं. आणि आता प्रिपरेशन चालू झाली होती, मम्मी सगळे मसाले ते काय कुटत होती. आणि मोहरीचं तेल पण गॅसवर ठेवलेलं होतं. त्यांना घेऊ प्रोसिजर दाखवतो. प्रोसिजर काही नाही, आपले जे कैरी कापलेली होती तिला आपल्याला मसाल्यामधून मिक्स करून अशा एका बर्नीत ट्रान्सफर करायचं होतं त्याला पाणी सुटण्यासाठी. आणि मग काय ते मोहरीचं तेल थोडं टाकायचं. आणि तितक्याच मला ध्यानात आलं भाई दाढी करायची आहे, तर मी ट्रिमर घेतलं आणि दाढी करायला लागलो. आणि कल्ले थोडे ऍडजस्ट करायचे होते, तर याच्यावरचं जे हेड आहे तेच गायब केलंय मम्मीने कुठेतरी. तर म्हणलं आपल्याकडे कंगवत आहे तर त्याच्यानेच चालून देऊ. बस बस, सगळं थोडी दाखवणार मी आता. एवढा झाला आपला हा मिनी ब्लॉग. असा काय जागा गाईज, बाय.